नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. 3 मे 2026 रोजी मीरा भाईंदर पोलीस चालक भरतीचा जो पेपर झाला, त्यातील गणिताचे अचूक आणि सविस्तर विश्लेषण आज आपण येथे पाहणार आहोत. आजचा पेपर पाहता कोणत्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना फिरवलं आणि कोणते प्रश्न शॉर्ट ट्रिकने सोडवू शकतात, हे आज आपण येथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 52. सोपानच्या 3 पट वय जोसेफचे आहे, हमीदच्या 2/5 पट वय सोपानचे आहे, तर तिघांचे आजचे सरासरी वय 13 वर्ष असेल, तर जोसेफचे वय किती? आता सोपानचे वय काय घेऊया? सोपानचे वय x असं घेऊया. सोपानच्या 3 पट वय जोसेफचे, म्हणजे जोसेफचे वय किती असेल? सोपानच्या 3 पट म्हणजे 3x असेल. हमीदच्या 3/5 पट वय सोपानचे आहे, म्हणजे 3/5 पट हमीदच्या वयाच्या सोपानचं वय आहे. हमीदच्या 2/5 पट वय सोपानचे आहे. म्हणजेच काय करू शकतोय, हमीदचे वय कसं लिहू शकतोय आपण? x गुणिले 5 भागिले 2. इथं काय 2/5 आहे. इकडे येताना काय होईल? 5/2 होईल, म्हणजे 5x/2 आलं. आता यात सरासरी दिलेली आहे 13. वयांची बेरीज किती होईल? 13 गुणिले 3 39. तिघांच्या वयांची सरासरी किती दिलेली आहे? 13 वर्ष. मग आपण काय लिहू शकतोय? x + 3x प्लस हमीदचे वय किती आहे? 5x/2 बरोबर सरासरी 13 दिले, म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज किती असणार आहे? 13 गुणिले 3 39 असणार आहे. मग आता हे काय करूया? बेस समान करून घेऊया. 2 न मल्टिप्लाय करूया प्रत्येक टर्मला. 2x होईल, 6x होईल, इथं 5x होईल. डिवाइड काय होतं? 2 न मल्टिप्लाय केलेलं आपण, त्यामुळे डिवाइड 2 होणार, बरोबर 39. 39 गुणिले 2 ह्यांची बेरीज काय येईल? 6 5 11 13 होईल. x बरोबर 39 गुणिले 2 भागिले 13. 13 त्रिक 39. x असेल 6 वर्ष. आपल्याला विचारलं काय? जोसेफचे वय विचारलेलं आहे, म्हणजे काय? 3 गुणिले 6. 3x वय आहे जोसेफचं. 3 गुणिले 6 18 वर्ष आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 53. 5 मुलांची उंची अनुक्रमे 1.25 मीटर, 1.37 मीटर, 1.21 मीटर, 1.31 मीटर आणि 1.41 मीटर आहे, तर या मुलांची सरासरी उंची किती सेमी असेल? आता ॲडिशन करूया. 1.25, 1.37, 1.21, 1.31, 1.41 यांची ॲडिशन किती येणार? 55. 6.55 त्यांची ॲडिशन आली, तर सरासरी उंची किती असणार आहे? सरासरी उंची म्हणजेच आपण काय करतोय? 5 ने डिवाइड करतोय. 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि 5 एके 5. इथं 1.31 मीटर सरासरी उंची आहे. आता सेमीमध्ये काढायचं आहे आपल्याला. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजेच 1.31 गुणिले 100 म्हणजेच 131 सेमी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 54. 4% वाईन असलेल्या 6 लिटर वाईनच्या मिश्रणातून 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन केले, तर वाईनचे नवीन प्रमाण किती असेल? आता 4% वाईन असलेल्या 6 लिटर वाईनच्या मिश्रणातून, म्हणजे 4% 6च्या म्हणजे किती होतंय? 0.24 होईल, बरोबर. 0.24 काय असणार आहे? यामध्ये वाईन असणार आहे आणि उरलेले काय असणार आहे? पाणी असणार आहे. तर वाईनचे नवीन प्रमाण विचारलेलं आहे आपल्याला, म्हणजे 0.24 वाईन असणार आहे आणि 6 लिटरचं टोटल ते मिश्रण आहे, त्यामधून 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, म्हणजे 6 वजा 2 4 लिटर आता नेट उरलेलं असणार आहे ते. मग डिवाइड 4 करूया आणि पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे, त्यामुळे 100 करूया. 24 इंटू 25 6% म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 55. एका आयताची लांबी 10% वाढवली व रुंदी 10% कमी केली, तर नवीन आयताच्या क्षेत्रफळात किती बदल होतील? जेव्हा क्षेत्रफळातील बदल काढायचा असेल, त्यावेळी आयत, चौरस, वर्तुळ किंवा एखादा गोळा असेल, तर
सेम फॉर्म्युला राहतो ए प्लस बी प्लस ए इंटू बी डिवाइड 100. आता इथं एची व्हॅल्यू काय, आयताची लांबी 10% वाढवली आहे त्यामुळे +10 एची व्हॅल्यू असेल आणि बी काय असेल, रुंदी 10% कमी केली म्हणजे -10 असेल. आता व्हॅल्यू पुट करूया. 10 वजा 10 अधिक 10 गुणुले वजा 10 डिवाइड 100. आता हे दोन्ही कॅन्सल झाले. +10 -10 कॅन्सल झाले. राहणार काय, -1. -1 म्हणजेच काय, 1% ने कमी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. वजा साईन काय इंडिकेट करतंय, कमी असणार आहे. 1% ने कमी आयताच्या क्षेत्रफळामध्ये बदल होणार आहे. प्रश्न क्रमांक 56. सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या? आता सचिनच्या धावा किती घेऊया? सचिनच्या धावा x घेऊया. तर धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी म्हणजे धोनीच्या किती असणार आहेत? 9 धावा कमी. x - 9 लिहू शकतोय आपण. सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या. आता सेहवाग धोनी किती आहे? x - 9 त्याच्यापेक्षा 12 जास्त केल्यात. आता याची ॲडिशन करूया आणि इक्वल करूया. x - 9 + 12 बरोबर 228. यांची बेरीज किती होणार आहे? 3x आणि हे -18 अधिक 6 किती होईल? अधिक 12 किती होणार आहे? -6 होईल बरोबर 228. 3x बरोबर 228 अधिक 6. x बरोबर 234 म्हणजे x बरोबर काय होणार आहे बघा. 3 7 21, 3 8 24. 78 येतील सचिनच्या धावा, जे x आपण इथं मांडलेलं आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 57. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 24 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर आलेत? हा आपण प्रश्न ऑप्शनवरून सोडवतोय नेहमी. पर्याय क्रमांक ए चेक करूया. इथे काय सांगितलं, बरोबर उत्तरे काय आहेत? 12. बरोबर 12 आहेत. चूक किती असणार आहेत? आता त्याने 30 प्रश्न सोडवलेत त्यामुळे 30 वजा 12 चुकीचे असणार आहेत म्हणजे किती? 18 चुकीचे असणार आहेत. आता बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात म्हणून 12 गुणिले 2 केलेले आहेत. वजा चुकीच्या उत्तराचे 1 गुण वजा होतात. आता याची किती होईल याचं उत्तर? 24 वजा 18 6 येईल. पण इथे आपल्याला काय पाहिजे? 24 गुण मिळायला पाहिजेत. त्यामुळे ऑप्शन ए होत नाही. ऑप्शन बी चेक करूया. बरोबर उत्तरे त्याने किती सांगितलेत? 18. चुकीची उत्तरे किती असणार आहेत? 30 वजा 18 म्हणजेच 12 चुकीचे असणार आहेत. म्हणजेच 18 गुणुले 2 करतोय कारण बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात आणि 12 गुणुले 1 म्हणजे चुकीच्या उत्तराचा 1 गुण वजा होतोय. 18 गुणिले 2 36 वजा 12 24 आपलं उत्तर येईल, जे की 24 उत्तरे 24 गुण इथं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी. एका ट्रकमध्ये जास्तीत जास्त 6000 किलो वजन एका वेळी नेता येते. सरासरी 55 किलो वजनाची 60 मुले त्यात बसली. त्यातील 50 जणांकडे 70 किलो वजनाचे सामान आहे तर त्यापैकी किती मुलांचे सामान भरता येईल? एका ट्रकमध्ये जास्तीत जास्त किती? 6000 किलो वजन एका वेळी नेता येणार आहे. आता 55 किलो वजनाची 60 मुले बसलेत म्हणजेच 60 गुणुले 55 55 किलो वजनाची 60 मुले म्हणजे टोटल वजन किती होणार आहे? 3300 किलो. म्हणजेच आता 6000 वजा 3300 करतोय आपण म्हणजेच किती होईल? 2700. आता 2700 ही काय असणार आहे? रिक्त वजन असणार आहे बरोबर. म्हणजे अजून एवढे वजन त्या ट्रकमध्ये बसू शकते. त्याने काय सांगितलंय? त्यातील 50 जणांकडे सरासरी 70 किलो वजनाचे सामान आहे. तर त्यापैकी किती मुलांचे सामान भरता येतील? आता सगळ्या मुलांचं सामान तर आपण भरू शकत नाही. कारण सगळ्या मुलांचं भरलं तर ते ते ट्रक तेवढं सामान नेऊ शकणार नाही. म्हणजे आता काय करूया? 50 जणांकडे 70 किलोचं
वजनाचे सामान आहे. म्हणजेच काय करूया, 2700 भागिले 70 करूया. आता उत्तर किती येईल? 7 त्रिक 21, 7 8 56, 35, 38.5 एवढं वजन ते अजून ट्रक पेलू शकतंय. म्हणजेच 38.5 म्हणजेच 38 आपलं उत्तर असेल. त्यापैकी 38 मुलांचे सामान भरता येईल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59. एका त्रिकोणाच्या बाजू 3:4:5 या प्रमाणात आहेत. त्याच्या लहान दोन बाजूंची बेरीज 21 सेमी असल्यास मोठ्या बाजूची लांबी किती सेमी आहे? आता त्रिकोणाच्या बाजू किती आहेत? 3x, 4x आणि 5x. त्याच्यात लहान दोन बाजूंची बेरीज, लहान दोन बाजू कोणत्या आहेत? 3x प्लस 4x. त्याने किती दिलेलं आहे? 21. म्हणजे 7x बरोबर 21, x बरोबर 3 आला. म्हणजे त्रिकोणाच्या बाजूंची बाजू काढूया आता. 3 गुणिले 3 9 एक बाजू असेल, 12 एक बाजू असेल आणि 15 असेल. आता आणि मोठ्या बाजूची लांबी किती असेल विचारलंय. मोठ्या बाजूची लांबी असेल 15. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 60. 3 रुपयास 5 प्रमाणे लिंबे खरेदी केले. त्यावर 30% नफा पाहिजे असल्यास शेकडा काय भावाने लिंबे विकावी? आता शेकडा काय भावाने लिंबे विकावे म्हणजे 100 लिंबू किती रुपयाला विकावे असं त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न इथे आपल्याला समजला पाहिजे. 100 लिंबू किती रुपयाला विकावेत असा प्रश्न आहे. आता 3 रुपयाला 5 लिंबू, तर 100 लिंबू किती रुपयाने विकावेत? म्हणजेच काय करूया, तिरकस गुणाकार करूया. म्हणजे 60 आले. आता त्यावर त्यांना 30% नफा पाहिजे. म्हणजे 60 गुणुले 130 भागिले 100 करू शकतोय. 30% त्यांना नफा पाहिजे. 13 78. त्यामुळे शेकडा 78 रुपयाने काय केले पाहिजे, ते लिंब विकले पाहिजेत. तर आपल्याला 30% नफा मिळेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 61. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास त्या बोटीला 8 तास लागतात. बोटीचा संत पाण्यातील वेग दिलेला आहे 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग किती आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, इथं बोटीचा वेग दिलेला आहे 12. प्रवाहाचा वेग दिलेला आहे, प्रवाहाचा वेग आपल्याला विचारला आहे. एक्स घेऊया. आता बोट ती प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे आणि विरुद्ध प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे. पुन्हा ती परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, याला त्याला किती वेळ लागणार आहे? 8 तास लागणार आहे. आता ही काय दिलेली आहे? वेळ दिलेली आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग असं लिहू शकतोय आपण. आता अंतर काय असणार आहे? 36 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने जाणार आहे. ती प्रवाहाच्या दिशेने जाताना काय करतोय आपण? बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग. त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती 36 किलोमीटर अंतर परत येणार आहे. म्हणजेच काय लिहू शकतो? विरुद्ध दिशेने कसं लिहितोय आपण? 12 वजा x लिहितोय. बरोबर 8 तास लागतात. अंतर भागिले वेग. आता याची व्हॅल्यू पुट करूया. बघा इथं काय येतं ते. ऑप्शन ए चेक करूया. ए 4 केला. एक्स बरोबर 4 ठेवूया इथं. एक्स बरोबर 4 ऑप्शन ए नुसार. 36 भागिले 12 अधिक 4 किती होईल? 16. 36 12 वजा 4 किती होईल? 8. 4 चौक 16, 4 9 36, 4 2 8, 4 9 36. आता याचं उत्तर 8 येतंय का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक ए होत नाही. ऑप्शन क्रमांक बी चेक करूया. 36 भागिले 17 होईल. एक्सची व्हॅल्यू 5 पुट केल्यावर आणि 36 भागिले 12 वजा 5 किती होईल? 8 होईल. त्यामुळे हाही ऑप्शन होत नाही. ऑप्शन सी चेक करूया. 36 भागिले 12 अधिक 6 प्लस 36 भागिले 12 वजा 6. इथं आपल्याला 8 मिळालं पाहिजे. आता 12 आणि 6 18 होणार म्हणजे 2 येईल आणि 12 वजा 6 6 होणार. 6 6 36 म्हणजे आपलं उत्तर बरोबर 8 बरोबर 8 येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते मीरा भाईंदर पोलीस चालक भरती 3 मे 2026च्या पेपरचे सविस्तर विश्लेषण.
आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं आणि पद्धती समजल्या असतील. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल शंका वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. लवकरच भेटूया याच व्हिडिओचा पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सराव करत राहा. थँक यू.